आमदार बाबाजी शेटकाळे आपण खेड आळंदी 197 विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेला आहात। 2 दिवस झाल्यानंतर आपण आज पहिल्यांदा मातोश्री किंवा विधानसभेच्या प्रांगणात पाऊल ठेवणार आहात। आपल्या नमस्कार। खऱ्या अर्थानं आज मला मनस्वी खूप आनंद होतोय की खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी या तालुक्यातील सर्वसामान्य मायबाप जनतेने मला या ठिकाणी दिली आणि उच्चांकी मतदानानं 51,000चं लीड देऊन या ठिकाणी मला विजय प्राप्त करून दिला। त्याबद्दल तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी या सर्वांनी आणि सर्व शिवसैनिकांनी जे मनापासून कष्ट घेतले त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि हे सर्व होत असताना आज पहिल्यांदा राजकारणातील पंढरी ओळखली जाणाऱ्या मातोश्रीवर आज मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी, यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटण्यासाठी जात आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला की पाडळी काळेचवाडी गावच्या सरपंच पदापासून माझ्या कार्याला सुरुवात झाली, त्यानंतर माझ्या कुटुंबानं, माझ्या गावानं, त्याचबरोबर परिसरातील पाडळी, पांगरी, काळेचवाडी, बुट्टीवाडी या परिसरातील लोकांनी, सर्व नातेवाईकांनी, पक्षाच्या सहकाऱ्यांनी मला जी साथ दिली आणि त्या साथीच्या जोरावर मी जिल्हा परिषद सदस्य सांडवरवाडी काळूस गटाचा झालो। त्या संपूर्ण गटातील प्रत्येक कुटुंबानं मला साथ दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून काम करत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी तालुक्याच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये पोचण्याचा मान या ठिकाणी मिळाला आणि खऱ्या अर्थानं तालुक्यातील जनता हीच माझा पांडुरंग समजून मी या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुद्धा तालुक्यामध्ये काम केलं। सर्व क्षेत्रात काम करत असताना मी समाजाचा कधी झालो हे मलाच कळलं नाही, त्यामुळं समाजानं आज मला त्या कामाची पावती देऊन आज माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता ज्यावेळेस आमदार म्हणून मातोश्रीकडे निघतोय त्यावेळेस खरोखरच माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत म्हणजे भावनिक स्वरूप या ठिकाणी होत असताना मला एवढंच सांगायचं आहे की माझे आईवडील स्वर्गीय रामचंद्र काळे आणि माझ्या मातोश्री कमलबाई काळे यांनी मला या ठिकाणी जन्म दिला आणि त्यांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं आज मला हे दिवस त्यांच्या आशीर्वादानं आणि समाजाच्या आशीर्वादानं पाहायला मिळतात। याच्यात मी स्वतःला धन्य समजतो। हा तालुका खूप मोठा आहे, सर्व जाती धर्माची लोक या तालुक्यात राहत आहे आणि माऊलींचं अस्तित्व या ठिकाणी संजीवन समाधी आहे। पहिल्यांदा एबी फॉर्म या ठिकाणी एकादशीला मिळाला आणि उद्यासुद्धा कार्तिकी एकादशी आहे। विधान भवनामध्ये मंत्रालयामध्ये पाऊल ठेवण्याचा उद्याचा हा पहिला दिवस असणार आहे, त्यामुळं धार्मिकतेची जोड नक्कीच आपल्या खेड तालुक्याच्या या मतदारसंघाला खेड आळंदी नाव आहे, त्याच्यामुळं हा माऊलींचा भक्त उद्या विधान भवनात जात असताना मी या ठिकाणी वारकरी संप्रदायाला जी आश्वासनं दिलेली आहेत ती तंतोतंत पाळून आपल्या तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय वाढण्यासाठी आणि समाजाला, जनतेला, तालुक्याला दिलेली जी आश्वासनं आहेत ती संपूर्णपणे मग पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, तीनही शहरं असेल याच्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज माझं कुटुंब, मी यापूर्वीच कुटुंब आणि सर्व गोष्टी बाजूला, व्यवसाय बाजूला ठेवून तालुक्यामध्ये काम करत असताना यापुढं खेड तालुका हेच माझं कुटुंब समजून मी आता काम करणार आहे।